सगळ्या याची जबाबदारी होती ती रोहित पवारांकडे, प्रचाराची जबाबदारी त्यांनी धुरा सांभाळली होती। आता अशा पद्धतीची मागणी होते शरद पवार गटातल्या पदाधिकाऱ्यांकडून, कार्यकर्ते की रोहित पवारांवरती मोठी जबाबदारी देण्यात यावी राज्य पातळीवरती, की एक अशा पद्धती तुम्हाला काय वाटतं की रोहित पवारांनी सुद्धा ती मोठी जबाबदारी देण्यात यावी आता या सगळ्या याच्यात? एकतर जेव्हा बारामती लोकसभेचा प्रचार यंत्रणा इथली आम्ही सुरुवात केली त्यावेळेला इथं काहीच नव्हतं, सिस्टीमच नव्हती, काही अधिकारी नव्हते, पदाधिकारी आमच्यासोबत नव्हते। बूथचं तर नंतर झालं, बूथ कमिट्या वगैरे सगळं। त्यामुळे रोहितनी तिथे लक्ष घातलं, कारण लक्ष घालणं गरजेचं होतं, कारण सगळंच असं अस्ताव्यस्त होतं। त्यामुळे त्यांनी जी सिस्टीम लावली, बूथ कमिटी असेल, पदाधिकारी असेल, कुणी कुणाला रिपोर्टिंग करायचं, सोशल मीडिया, कुणी बातम्याही करायचं, त्यामुळे ते खूप मोठं यश आहे की सिस्टीम पाहिजे, शिस्त पाहिजे। आणि तरुण मुलांनी खूप चांगलं सहकार्य रोहितला केलेलं आहे आणि त्यामुळे जे यश आहे हे सगळं टीमवर्क आहे, हे कुणा एकाचं यश नाही आहे। प्रत्येकजण राबला, म्हणजे ह्याच्यामध्ये नोन अननोन लोक एवढी आहेत की त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं आणि हे सगळे साहेबांवर प्रेम आहे म्हणून हे सगळं घडलेलं आहे। मोठी जबाबदारी दिली पक्षाने, साहेबांनी, तर निश्चितपणे रोहितदादांनी ती घ्यावी, कारण एकदा पक्ष चोरीला गेला आहे, परत पक्ष चोरीला जाणार नाही, तेवढा मोठा पक्ष आपल्याला देश पातळीवर करावा लागेल। आणि जेव्हा देश पातळीवर आपण पक्ष मोठा करायचा तेव्हा थोड्या नव्या विचाराच्या, नव्या जनरेशनच्या हातात जर सूत्र आली तर वेगळ्या विचारांनी, नव्या दमानी पक्ष आणखीन जोमाने वाढेल असं मला स्वतःला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।